नमस्कार, सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। त्या 22 ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी आलेली आहे श्रावण अमावस्या। या श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या, दर्श अमावस्या, पोळा अमावस्या असे म्हणतात। या श्रावण अमावस्येचा प्रारंभ उद्या 22 ऑगस्टला सकाळी 11:55 होणार असून समाप्ती ही 23 ऑगस्टला सकाळी 11:35 होणार आहे आणि म्हणूनच ही पिठोरी अमावस्या 2 दिवस साजरी केली जाणार आहे। या अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी, त्यांना यश मिळण्यासाठी या पिठोरी अमावस्येला व्रत करत असते। जर तुम्ही सुद्धा या श्रावण अमावस्येचं, पिठोरी अमावस्येचं व्रत करणार असाल तर ते तुम्हाला 22 ऑगस्टला म्हणजेच उद्या शुक्रवारी करायचे आहे। या दिवशी पोळा हा सण देखील साजरा केला जातो। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळे असते। श्रावण अमावस्या जी आहे तिला पिठोरी अमावस्या असे म्हणतो। या दिवशी सर्व महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी दिवसभर उपवास करून संध्याकाळी कणकेचे 9 दिवे करून त्याने मुलाचं औक्षवण केलं जातं। प्रत्येकाकडे परंपरा वेगवेगळी असते। काही ठिकाणी खीर आणि त्यावर पुरी ठेवून त्यावर दिवा लावून म्हणजेच त्यावर एक फुलवात लावायची असते। एका वाटीमध्ये खीर घ्यायची आहे, त्यावर एक तुम्ही पुरी ठेवू शकता किंवा तुम्ही पुरणाची पोळी केली असेल ती ठेवली जाते, त्यावर एक फुलवात लावायची आहे आणि मुलांना मागे उभं करायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे सर्वातीत कोण, तर मुलं म्हणतात मी। तर अशा प्रकारे काही ठिकाणी व्रत केले जाते आणि काही ठिकाणी 9 दिवे करून संध्याकाळी मुलांचे औक्षवण केले जाते। तर प्रत्येकाच्या घरी जी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही हे व्रत साजरे करायचे आहे। यामुळे मुलांना चांगले आरोग्य मिळते, त्याचबरोबर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत आवर्जून करावे। तसेच या पिठोरी अमावस्येला देवी पार्वती आणि 64 योगिनीची पूजा करतात। पुराणानुसार या दिवशी माता पार्वतीने 64 योगिनीसह भगवान श्री गणेशाची पूजा केली होती, म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात। पिठोरी याचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्तींची पूजा केली जाते, म्हणून या दिवशी महिला 64 योगिनी या पिठापासून बनवतात आणि त्यांची पूजा करतात। असे केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांना संततीचे सुख देत असते। याशिवाय या दिवशी पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते। ही श्रावण अमावस्या अतिशय पवित्र असल्यामुळे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दान करणे याला विशेष महत्त्व आहे। जर या दिवशी आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान केले तर व्यक्तीचे सर्व पाप धुवून जातात, त्यांना कुठले दोष लागले असेल तर ते देखील निघून जातात, त्या व्यक्तीला पुण्य प्राप्त होते। परंतु या दिवशी सर्वांनाच पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणे शक्य होत नाही, म्हणूनच घरच्या घरी या पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचा शत्रू त्रास नष्ट होईल, प्रखर पितृदोष देखील नष्ट होणार आहे आणि आयुष्यातील सर्व शत्रू त्रास नष्ट होऊन 7 पिढ्यांचा दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करणार आहे, कारण तुमच्यातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि यामुळे तुम्ही जे काही उपाय करताल ते खूप महत्त्वाचे ठरतात। त्यामुळे या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू आवर्जून टाका। कोणती वस्तू आहे आणि काय करायचे आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील। आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला उद्या शुक्रवारी पिठोरी अमावस्येला करायचा आहे किंवा तुम्ही शनिवारी देखील करू शकता, कारण शनिवारी पण अमावस्या आहे, शनी अमावस्या असे देखील म्हटले जाते, म्हणून तुम्ही या दिवशी देखील हा उपाय करू शकता आणि दोन्ही दिवशी केला तरीही चालेल। दोन्ही दिवसातून कधीही तुम्ही हा उपाय करू शकता। घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही नकारात्मक ऊर्जा किंवा काही दोष असतातच, म्हणून प्रत्येकाने करावे। सकाळी आपल्याला हे स्नान करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे। ब्रह्ममुहूर्तावर शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही स्नान करणार असाल त्यावेळेला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे, कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते। आपल्या आयुष्यातील सर्व प्रगतीवर ह्या गोष्टी खूप मोठा परिणाम करत असतात। अमावस्या म्हटले की स्नानाला विशेष महत्त्व असते, म्हणून या पिठोरी अमावस्येला हा जो उपाय आहे तो प्रत्येकाने आवर्जून करायचा आहे। घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी। बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत नाहीत, म्हणूनच आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळावं, आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण व्हाव्यात, आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं
यासाठी हा उपाय आवर्जून करावा। आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावे, पैसा मिळावा, संपत्ती मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते। ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कठोर मेहनत घेत असतो। संपूर्ण प्रकारे मेहनत करूनही आपल्याकडे पैसा हवा तेवढा येत नाही। त्यामध्ये काही दोष असतील किंवा आपल्या आजूबाजूला काही नकारात्मक ऊर्जा असेल, त्यामुळे आपले कामं होत नसतात आणि अशा अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते। म्हणून या दिवशी आपण हा उपाय जर केलात तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभेल, कुबेर देवतांचा आशीर्वाद लाभेल व आपल्याला सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल। माता लक्ष्मी आणि कुबेर ही धनाची देवता मानले जातात आणि हे देवी देवता जर आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्याला कधीही आर्थिक समस्या येणार नाहीत। आणि उद्या अमावस्या आहे। अमावस्या ही माता लक्ष्मीला समर्पित आहे। त्यासोबतच उद्या शुक्रवार देखील आलेला आहे, म्हणून तुम्ही हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच त्याचे शीघ्र फळ प्राप्त होणार आहे। तसेच ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपले आरोग्य चांगले राहते, घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होत असते, आपलं भाग्य उजळतं आणि आपल्याला मनाप्रमाणे यश मिळायला सुरुवात होते। तसेच तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल, शत्रू गुपित असेल किंवा त्याचं नाव तुम्हाला माहीत असेल। बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला अशा विचित्र वृत्तीचे काही लोक असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी सतत वाईट विचार करत असतात। तर अशा लोकांचा नजर दोष आपल्याला लागलेला असेल तर तो देखील दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे। अमावस्या हा असा एक महत्त्वाचा दिवस आहे जो महिन्यातून एकदा येत असतो, पण या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि तुम्हाला याचे निश्चितच चांगली फळप्राप्ती होत असते। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शुक्रवारी लवकर उठायचे आहे। एक काचेची वाटी घ्यायची आहे। काचेची वाटी नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला एक मूठभर खडे मीठ घ्यायचं आहे। खडे मीठ जर नसेल तर तुम्ही बारीक मीठही घेऊ शकता। त्यानंतर वाटी तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून त्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे 7 वेळा उतरवून घ्यायची आहे। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आजारी व्यक्तीवरून सर्वांवरून ही वाटी उतरवून घ्यायची आहे। त्यानंतर ही वाटी तुमच्या बाथरूममध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या वाटीतील चिमूटभर मीठ घेऊन अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहे। कारण मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करत असते। मिठामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते। त्यामुळे चिमूटभर मीठ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। सोबतच चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहेत। जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक अडचणी येत असतात। अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण अमावस्येच्या दिवशी काळे तीळ टाकले तर आपला प्रखर पितृदोष देखील नष्ट होत असतो आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। सोबतच तुम्हाला एक कापुराची वडी घ्यायची आहे। कापूर हा सुगंधित असतो आणि शुक्रवारी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये सुगंधित वस्तू टाकली तर माता लक्ष्मीची, कुबेर देवतांची कृपादृष्टी आपल्यावर चांगली होते। कारण सुगंधित द्रव्य या दिवशी वापरणे म्हणजे आपला शुक्र चांगले करणे आणि शुक्र चांगला झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचे आणि कुबेर देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते। आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नसते। त्या व्यक्तीची तिजोरी कायम पैशाने भरलेली राहते। म्हणून एक कापुराची वडी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। तुम्ही बारीक करून टाकला तरी चालेल कापूर किंवा तसाच टाकला तरीही चालेल। त्याचबरोबर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं, म्हणून थोडेसे गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जिथे पूजेचे साहित्य मिळते तिथून तुम्ही एक बॉटल आणायची आहे। त्याने आपले शरीर पवित्र होतं आणि आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते। तर घरातील प्रत्येक व्यक्तीने या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहे आणि स्नान करताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता। स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। प्रत्येक स्त्रियांनी या दिवशी आवर्जून व्रत करावे, कारण मुलांसाठी ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्या मुलांच्या आयुष्यात काही अडचणी असतील, काही समस्या असतील, मुले सतत आजारी पडत असतील किंवा किरकिर करत असतील, त्यांची प्रगती होत नसेल तर या दिवशी आवर्जून प्रत्येक आईने मुलासाठी व्रत करावे। माता पार्वतीची पूजा देखील करावी, यामुळे तुमच्या मुलाच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील। स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे। या दिवशी देवांना तुम्हाला पंचामृताने स्नान घालायचे आहे। देवघर हे स्वच्छ पुसून काढायचे आहे, कारण या अमावस्येनंतर 2 दिवसांनीच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे। त्यामुळे देवघर स्वच्छ पुसून काढायचे आहे। देवांना अभिषेक करायचा आहे। सुगंधित द्रव्य, धूप, दीप लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचे आहे। स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचे आहे। त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे, थोडीशी खडी साखर घ्यायची आहे, असे काळे उडीद घ्यायचे आहेत आणि एक रुईच्या पानाची माळ घ्यायची आहे। या सर्व वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे मारुतीचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, शनीचं मंदिर आहे, तिथे तुम्हाला जायचं आहे।
ते गेल्यानंतर त्या देवतांना हे जल तुम्हाला अर्पण करायचे आहे। ही माळ तुम्हाला मारुतीला घालायची आहे। नारळ, खडीसाखर आणि जे काळे उडीद आणले होते ते मारुतीला अर्पण करायचे आहेत। इथेच बसून तुम्हाला एक वेळेस हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व शत्रू नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी, पितृदोष नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। अमावस्येच्या दिवशी मारुतीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे, तर घरातल्या पुरुषांनी आवर्जून हा उपाय करावा। घरातील पुरुषांनी हा उपाय केला तर त्याचं फळ घरातील संपूर्ण व्यक्तींना प्राप्त होत असते। अशा पद्धतीने तुम्हाला हे साधा, सोपा आणि छोटा एक उपाय आवर्जून करायचा आहे। ती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद।